जय शिवराय मित्रांनो, आज विंटर आर्क चॅलेंजचा दिवस 20वा। तर सर्वात आधी बजरंगबलीचं दर्शन घेऊन जिमला गेलो। आज चेस्ट आणि शोल्डर मारला। आजचा गोल एकच होता, पुश दे तगडा बनवायचा आहे। सुरुवात केली इन्क्लाइन डंबल प्रेसचे 3 सेट्स। छातीचा वरचा भाग टार्गेट केला, प्रत्येक रेप नीट कंट्रोल मध्ये, फुल स्ट्रेच, फुल पॉवर। यानंतर आला हेवी मोमेंट, डिक्लाइन बेंच प्रेसचे 3 सेट्स। लास्ट टाइम 57.5 kg मारलं होतं। आज आपण ट्राय करूया 60 kg। 60 kg एका साइडला। मित्र, यामध्ये मनगटात खूप ताकद लागते। माइंड मध्ये एकच गोष्ट होती, डोंट स्टॉप अंटिल फेल्युअर। डिक्लाइन नंतर थेट फ्लॅट बेंच प्रेसला त्याचे 3 सेट्स घेतले। कम्प्लीट चेस्ट फिल झाली। पंप इतका जबरदस्त वाटत होता की अजून चेस्टचे 3 सेट्स एक्स्ट्रा मारावे। चेस्ट कम्प्लीट झाल्यावर डायरेक्ट शोल्डर मारायला सुरुवात केली। त्यात मारले साइड रेजिस्ट मशीनचे 4 सेट्स। त्याने शोल्डरला शेप देण्यासाठी कंट्रोल, स्क्वीज आणि फील ही एक्सरसाइज दिसायला सिंपल आहे पण एकदम फायर आहे। आणि आजचा शेवटचा क्लिअर सेट डंबल शोल्डर प्रेस, याचे 3 सेट्स घेतले। पॉवर, बॅलन्स आणि फॉर्म सगळं परफेक्ट ठेवून मारलं। आजचा वर्कआउट एक मेसेज देते, जेव्हा तू लिमिट पार करतोस ना तेव्हा ग्रोथ सुरू होते। तर मित्रा, डोंट स्किप पुश डे। चेस्ट आणि शोल्डर हे कॉन्फिडन्सचं सिम्बॉल आहे। कीप पुश अँड कीप ग्रोईंग। मग घरी गेलो। घरी गेल्याच्या नंतर शेक पिला। आज होतं अभ्यंग स्नान। उठणं लावून मग आंघोळ करून फ्रेश झालो आणि अभ्यास करायला बसलो। त्यानंतर आज काहीतरी वेगळं अनुभवायला मिळालं। पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये गंगा आरती, आणि बिलीव्ह मी, त्या वाइब्स म्हणजे अगदी शांततेचं, डिवोशनचं सिम्बॉल होतं। शेकडो लोक, एकच आवाज, हर हर गंगे। त्या लहरी, त्या आरतीचा आवाज आणि हातातलं दीप, असं वाटत होतं की जणू गंगेचं पवित्रत्व इथेच उतरलंय। कधी वाटलं नव्हतं की नवी मुंबईमध्ये असं स्पिरिच्युअल मोमेंट पाहायला मिळेल। ही फक्त पूजा नाही तर एक एक्सपिरियन्स होता। मन शांत झालं, आत्मा फ्रेश झाला। जे लोक यावेळी येऊ शकले नाहीत, नेक्स्ट टाइम जरूर या, कारण या वाइब्स रोज एक्सपिरियन्स करायला मिळत नाहीत। हर हर गंगे। आजचा दिवस इथेच संपला। भेटूया उद्याच्या दिवशी। फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय शिवराय।